लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर! अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत. मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही. पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती.
परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते. कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली
आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहितीये की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता. नाव होतं अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी, घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला, ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमावू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा. आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे, मोती, सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल. तू विझवून माझ्याकडे घेऊन ये. लवकर ये. अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला, पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला, लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीनकडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 3च गोष्टी मागू शकतोस. 3च गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा.
अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. वाह, खूपच छान. मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलं. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे. आता ही काय नवीन समस्या आहे, हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला आका, बोला. काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा. ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी. जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं 40 सेवक 40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणकं असतील. हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली. त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही. अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं. मागा का, काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली. हे ऐकून जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले. राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले. त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं. जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन. अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली. जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला. अल्लादीनला विश्वास बसत नव्हता. राजाला वाटले की अल्लादीनपेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता. सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंतीबाबत माहित होतं. पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला. जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जस्मीनने हा आवाज ऐकला. तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल. तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला.
हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं. त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा. अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे. तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली. ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2च इच्छा बाकी आहेत, फक्त 2. मला जास्मिन कडे घेऊन चल. पाहता पाहता तो महालात पोहोचला. कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला. जस्मीन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता. लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ एकच इच्छा उरली आहे. त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव. ताबडतोब तो धावत धावत जस्मीन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती. अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली. आता अल्लादीनने जस्मीनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मीनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं. अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला. मागा, का तुम्हाला काय हवं असेल ते मागा. ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही. आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला. अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मीनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं. महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता. पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मीन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले. आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. नको रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस, आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली. माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ते तिची गोष्ट आहे, पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही.
माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली, तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं, आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती, पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा. पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही, तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही, कपड्यांना काय महत्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं, डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं. जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पर्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं.
ज्याला तिने आंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली, घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतली आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली, घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद, किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ, मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली, तू मला मदत करशील का? मी या उन्हात तुला मदत करू शकत नाही, माझे केस खराब होतील, बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही, माझं नेल पॉलिश खराब होईल, बाय. आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली.
तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजलं ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला.